छंद हात जीव रंगला, हात जीव रंगला। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही तुम्हाला बॉक्स दिसतं ह्या बॉक्समध्ये फोटो लावायचे आहे। तर फोटो लावण्यासाठी तुम्हाला हा जो खालील तुम्हाला ग्रुप दिसणार ह्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे। एडिट ग्रुपवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं फोटोचे लेअर दिसून येणार। तर एका म्हणजे जे काही तुमचे हे आहे लेअर फोटोचे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कलर फिलवरती जायचं आहे। गेल्याच्या नंतर नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो असा ॲड होऊन येणार। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं, कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर असे तुम्ही फोटो इथं ॲड करू शकता। तर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आता तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता इथं पण आपल्याला फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। जो काही तुमचा एक्स्ट्रा पार्ट आहे इथं कट करून घ्यायचा आहे। कट केल्याच्या नंतर आता प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती जायचं आणि इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरच्या बीटवरती यायचं आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। 5व्या फोटोला म्हणजे चौथ्या बीटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही 2 नंबरचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो लावून घ्यायचे। चला तर मी असे सर्व फोटो लावून घेतो। तर आपले इथं सर्व फोटो ॲड झालेले आहे। तर आता झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला सेकेपॅक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही पहिला इफेक्ट आहे फोटोवरती क्लिक करायचा आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथून कॉपी पे करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या बीटीवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। याला आपण टास्क करायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। फक्त ह्या 2 फोटोला हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर सेकेपॅक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही फोटोचा इफेक्ट आहे यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती आणि इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर आता हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे। तर इथून बॅक येऊन घ्यायचा। बॅक आल्याच्या नंतर सेकेपॅक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथून ह्यावाला जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं। इथून कॉपी लेअर करून घ्यायचं। केल्याच्यानंतर बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला 3ऱ्या फोटोवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं। इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं। केल्याच्यानंतर 4थ्या नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। ह्या जे काही आयकॉनवरती येऊन इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं। केल्याच्यानंतर 5व्या फोटोवरती यायचं आहे। हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर असे झालं तर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक गेल्याच्यानंतर बिटमार्क म्हणजे सेकेपॅक प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर हा जो काही ग्रुपचा लेअर दिसते यावर क्लिक करायचा आहे। ह्या आयकॉनवरती क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं। बॅक यायचं आहे,
बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, तिसऱ्या बीटवरती यायचं. तिसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर इथून हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं. इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं. केल्याच्या नंतर ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटी यायचं. शेवटी आल्याच्या नंतर 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडीच झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी हा जो काही कॉर्नरवर तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुमचा व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.